सर्वात आधी तर मी माझं इन्फॉर्मेशन मी योगेश भाद्रकर PPIC ऑफिसर. आमचं डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन प्लॅनिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल, शॉर्ट फॉर्ममध्ये PPIC. आमचं जे काम राहते ते सर्व P2P बेसिसवर राहते. म्हणजे जे बाहेरच्या पार्ट्या ज्या आहेत त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट राहतो. त्यांच्याकडून जो माल घेतो आम्ही तर त्याच्यासाठीच म्हणजे आमचं डिपार्टमेंट आहे. आणि इकडे जे प्लॅनिंग राहते आपल्या LLSची ते पण प्लॅनिंग आम्हीच करतो, प्रोडक्शन प्लॅनिंग होतं. प्रोडक्शन मगाची कोणतं परचेस करायला हा मगाशी सुहास सर सुहास मग त्यांचं ते कोणतं परचेस करतात? ते पण परचेस करतात. ते जे आपल्या कंपनीला गुड्स लागते ते परचेस करतात, RM, TM आणि अदर मटेरियल. आमचं जे गुड्स आहे ते आहे आमचं P2Pचं म्हणजे ट्रेडिंगचं गुड. ओके, ट्रेडिंगमध्ये लागणार ते पूर्ण. हां, ट्रेडिंगमध्ये पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विड आलं जे इथे मॅन्युफॅक्चर होत नाही ते. हां बस सगळ्या भाषेत जे इथे आपल्या इथे मॅन्युफॅक्चर होत नाही ते सर्व आम्ही परचेस करतो. PPIC डिपार्टमेंट आम्ही तिघं जण सांभाळतो. मी ऑफिसर आहे आणि दीपक सर आमचे परचेस मॅनेजर आहेत आणि सोबत हरीश सर पण आहेत. ओके, हां, म्हणजे PA जे आहे हां, PA कन्सिडर करतो आपण त्याला. हरीश सर, दीपक सर आणि मी तिघं जण. आपण तर टोटल समजा 100पैकी जास्त प्रोडक्ट बनवतो, म्हणजे सेल करतो त्याचा. काही प्रोडक्ट P2Pचे आहेत, काही प्रोडक्ट लोन लायसन्सचे आहेत, काही प्रोडक्ट आपल्या प्लांटमध्ये बनतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिक्विड येते, लिक्विड ऑइंटमेंट, कॅप्सूल, टॅबलेट, ड्राय सिरप, सिक्स इंजेक्शन. म्हणजे तुमच्या डिपार्टमेंट थ्रू पण आपण बिझनेस करू शकतो. हो, बिझनेस आमच्या डिपार्टमेंट थ्रू चालते पूर्ण. ट्रेडिंग लिक्विडच्या पण आपल्या काही पार्ट्या आहेत. जास्तीत जास्त आपण एक्सेलकडून बनवतो. त्याच्यामध्ये एक्सेल जे पार्टी आहे ती आपली लोन लायसनवर आहे. लोन लायसन म्हणजे त्यांचं जे लायसन आहे ते आपण लोनवर घेतलेलं आहे आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय आपलं नाव येते पण ॲड्रेस त्यांचा येतो. दोन्ही कंबाईनमध्ये चालतं. त्यांचे रेट ठरलेले आहेत आधीच, त्या रेटनंच आपल्याला माल सप्लाय करतात सर्व. ठीक आहे. याच्यामध्ये काही पार्टीज आहेत, P2P वेंडर्स, एक लोन लायसन वेंडर्स आणि एक आपला प्लांट MFG प्लांट. याच्यामध्ये टोटल 19 पार्ट्या येतात. याच्यामध्ये एक येते आणि हे तर आपलं लेबन्स आहे, LLS प्लांट.
प्लांटमध्ये जे आहे एमजीएफ प्लांटमध्ये जितके पण लिबल लायसन्स म्हणजे आपलं जे हा, जमीन label. आहे हा, तिथले तेच. ऑल सगळे ऑल टोटल सर्व all. त्याच्यामध्ये लोन लायसन्स आपण 30 प्रोडक्ट बनवतो. थर्टी प्रोडक्ट्स मला माहिती तुम्ही इंजेक्शन वगैरे जे बाहेरून बोलवता मला फक्त आपलं नाव लिहून सेलिंग करणार हो, मार्केट बाय लेबल लिप सायन्सेस. म्हणजे असे 30 प्रोडक्ट्स आहेत तुमचे. नाही नाही, हे आपले लोन लायसन्सचे आहेत. मला त्याच्यामध्ये लिहून market- लायसन्स त्यांचं मॅन्युफॅक्चर ते करतात तर आपण लिबिंग थ्रू आपण डायरेक्टली म्हणजे आपल्याकडे प्रोसेस न करता डायरेक्टली फक्त लेबलिंग करून डायरेक्ट सेल करतात. नाही नाही, लेबलिंग नाही, लेबलिंग वगैरे सर्व त्यांच्याकडे होते सर्व. नाही नाही म्हणजे फॉर लेबलिंग मीन्स मला असं वाटतं की आपलं नाव आपल्या कंपनी आपल्याकडून ते समोर चाललंय तर मग असं राहतं ना की आता यांच्याकडून मी घेत आहे हम्म. तर मग माझं नाव पण कंपनीला गेलं समोरच्याला गेलं नाही पाहिजे नाही असं. नाही. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर्ड बाय आपलंच नाव येते. मॅन्युफॅक्चर्ड बाय युनिकल लिप सायन्सेस. अच्छा. त्यांचं हे लायसन्सच घेतलं लोन लायसन म्हणून ठीक आहे, फक्त ते लोन लायसन मध्ये येणार. आणि ऍड्रेस जो आहे हा त्यांचा येणार तिकडचा. ऍड्रेस त्या पार्टीचा येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जे P2P वरचे जे आहेत प्रोडक्ट त्याच्यामध्ये मार्केटेड बाय लेबल लिप सायन्स येणार आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय ते जे पार्टीचं नाव आहे ते येणार. तर त्याच्यामध्ये मग हे आपली एखादी पार्टी आहे ऑर्चिड, तर ऑर्चिडमध्ये येऊ शकते मग मॅन्युफॅक्चर्ड बाय ऑर्चिड आणि त्यांचा ॲड्रेस पूर्ण आणि मार्केट बाय लेबल लिप सायन्सेस आणि आपला ॲड्रेस पूर्ण. ओके हां असं मार्केट बायमध्ये मार्केट बायमध्ये आपला ॲड्रेस, पण ज्यांचं लोन लायसन आहे त्यांच्यामध्ये आपलंच येणार पूर्ण मॅन्युफॅक्चर्ड बाय लेबल लिप सायन्सेस. P2P वर आहेत आपले 62 प्रोडक्ट. याच्यावर येणार तसं. याच्यावर मॅन्युफॅक्चर्ड बाय पार्टीचं नाव आणि मार्केट बाय लेवल लिप सायन्सेस. त्याच्यानंतर आपल्या प्लांटमध्ये अबाव 40 प्रोडक्ट बनतात. त्याच्यामध्ये टॅबलेट, कॅप्सूल आणि ऑइंटमेंट हे आपल्या इथं बनते. त्याच्यानंतर आम्ही ज्या सिरीजमध्ये काम करतो त्या 3 सिरीज आहेत. एक TRP आहे, एक FGG आहे आणि एक GIP आहे. हे आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो ना प्रोजेक्ट, तर त्याच्यामध्ये परचेस ऑर्डर बनवावी लागते आपल्याला. तर ते जे परचेस ऑर्डर बनवतो आम्ही ते या 3 सिरीजमध्ये बनवतो. एक TRP, दुसरी FGG आणि तिसरी आहे GIP. सॉफ्टवेअरचे फंक्शन आहेत का ते? हा, सॉफ्टवेअर सोल्युशन. तुमच्यासाठी तुम्ही ते यूज करता? हो, आमच्यासाठी PPSC. PPSC. TRP मध्ये जेवढे काही ट्रेडिंग बुक्स आहेत त्याची पूर्ण PO TRP मध्ये येतील. ट्रेडिंग बुक्स. ट्रेडिंग बुक्स. FGG मध्ये टोटल Finish. 2 लायसन, नाही 2 लायसन, दोन license. 2 लायसन्स. आणि GIP मध्ये गिफ्ट येतात सर्व, जे आपण समोरच्या पार्टीला गिफ्ट देतो ते पूर्ण गिफ्ट मध्ये येतं. ओके GIP म्हणजे मध्ये. आपण जे सेल करतात त्यांना जर काहीतरी आपण एक कंपन्सेशन हा, म्हणून देतो हा, तसं ते gift. GIP मध्ये. गिफ्ट दीपक सर पाहतात, त्याच्यामुळे मग दीपक सरांचं स्टोर आपल्याकडे आलेलं आहे. तर मग हे GIP चा PO पण मीच मारतो. ठीक आहे. तर मग Yes. आता आपण ऑर्डर कशी काढतो, तर त्याचं जे आहे ना ते आपण SS शीट असते, एक सेल अँड स्टॉक शीट असते. सेल अँड स्टॉक शीट.
हे आपण डेली मॉनिटरिंग करतो. ओके. संध्याकाळी 5 वाजता एक तासामध्ये अपडेट करत असतो मी रोज आहे. आणि डेली मॉनिटरिंग चालू राहते याचं. कोणता प्रॉडक्ट शॉर्टमध्ये आहे, कोणता स्लो मुव्हिंगमध्ये आहे, कोणता फास्ट मुव्हिंगमध्ये आहे. त्याच्यानुसार प्लॅनिंग करतो आपण समोरची 2 महिन्याची 2-3 महिन्याची. त्याच्यामध्ये कमी सेल कोणत्या प्रोडक्टचा झाला, जास्त सेल कोणत्या प्रोडक्टचा झाला, आणि नियर टू एक्सपायरी म्हणजे एक्सपायरीच्या जवळ कोणते प्रोडक्ट आहेत ते पण आपण मॉनिटरिंग करत असतो याचं. ओके. म्हणजे जसं एक हा त्यादिवशी मी दीपक सरांची मीटिंग होती त्याच्यामध्ये दीपक सर बोलले होते की आम्हाला हे स्टॉक आताच पाहिजे अर्जन्सीमध्ये, त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. ते आय थिंक तुमचाच तो पार्ट होता, तुम्ही त्याला अपडेट दिली असणार तीच आहे ना की आम्हाला इतके प्रोडक्ट शॉर्ट पडत आहे. हो हो. तेच आहे ना पण. एस शीट जे आहे ते आपण प्रोजेक्टमधून त्याचा डेटा काढत असतो पूर्ण. एक रिपोर्ट आहे सेल अँड स्टॉक शीटचा रिपोर्ट, सेल रिपोर्ट म्हणून आहे. याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये आपण TRP टाकलं आणि ते पूर्ण प्रोजेक्टचा जेवढा काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे ते जेव्हा टाकतो आपण तेव्हा ॲटोमॅटिकली शीट आपल्याकडे येऊन जाते. त्याच्यानंतर आपण SS शीटमध्ये ते रिपोर्ट पूर्ण फिलअप करतो आणि आपला एक मंथली ॲव्हरेज राहते. तर त्या ॲव्हरेजनुसार आपण समोरची प्लॅनिंग करत असतो. म्हणजे आपल्याकडे जर का समजा 1 महिन्याचा स्टॉक असेल तर आपल्याला ती ऑर्डर लगेच सोडावी लागते. 2 महिन्यात असला तरी लगेच सोडावी लागते. कारण की समोरची पार्टी जी आहे ती आपल्याला 2 महिन्यापर्यंत माल देतच नाही. कमीत कमी मिनिमम 60 दिवस तरी त्यांना लागतातच. त्याच्यामुळे आपल्याला 2 महिन्याचा स्टॉक आपल्याजवळ ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतरही क्लिनिंग आपल्याला करावी लागते ॲडव्हान्समध्येच. त्याच्यानंतर प्रोजेन सॉफ्टवेअर आहे आपलं. प्रोजेनमध्ये आपण PO क्रिएट करत असतो. पर्चेस ऑर्डर. तर सर्वात आधी आम्ही SS शीटवरूनच जो प्रोडक्ट शॉर्ट आहे ते शॉर्ट प्रोडक्ट काढतो सर्व. ते दीपक सरांना दाखवतो आणि हरीश सरांना दाखवतो. त्यांना सांगतो की हे प्रोडक्ट शॉर्ट आहेत सर, त्यांची ऑर्डर आपल्याला द्यावी लागते. तर त्याच्यानुसार मग समोरची प्लॅनिंग चालते, किती ऑर्डर द्यायची, काय द्यायची, त्याचा रेट, त्याची MRP वाढणार आहे का काय, हे सर्व आपल्याला सर सांगतातच. तर रेटचं जे आहे ते मी बाहेरसोबत बोलत असतो रेटबद्दल. आणि नंतर त्याच्यामध्ये काही कमी होतात का रेट हे पण पाहत असतो. कमी झाले रेट सरांना सांगायचे, हरीश सरांना, दीपक सरांना सांगायचं. सर ॲग्री झाले तर ठीक ऑर्डर देऊन द्यायची. सरांनी नाही म्हटलं तर आणखी दुसऱ्या वेंडरवरून रेट घ्यायचे. त्याच्यानंतर ज्याचा रेट कमी असेल त्याला आपण ऑर्डर देत असतो. तर PO बिल्डिंग झाल्यावर एक माझी साईन राहते, एक दीपक सरांची साईन राहते आणि एक हरीश सरांची साईन राहते. त्याच्यानंतर PO स्कॅन करून मेलवर आपण समोरच्या पार्टीला पाठवून देत असतो. नंतर ऑर्डर पाठवल्यावर आपण त्याचा डेली फॉलोअप घेतो. म्हणजे कधीपर्यंत येणार, स्टेटस काय आहे, आता कुठपर्यंत आला प्रोडक्ट काय आहे, याचं पूर्ण स्टेटस आपण डेली त्यांच्याकडून घेत असतो. त्यांचा एक माणूस असते PPAC मध्येच, सेम डिपार्टमेंटमध्येच. तर तो तिकडचं पेज हँडल करतो, मी इकडचं करतो. आमचं कोऑर्डिनेशन चालूच असते. तर जेव्हा माल तयार होते 45 दिवसांनी म्हणा किंवा 2 महिन्यांनी म्हणा किंवा एखाद्या वेळेस आपल्याला लगेच सेल चांगला वाढते, तर त्याच्यामुळे आपल्याला 20 किंवा 30 दिवसाच्या आत माल आणावा लागतो तिथून. तर ते पण तेव्हा जास्त फॉलोअप घ्यावं लागते. त्या हिशोबाने डिमांड त्या हिशोबाने आपल्याला सप्लाय करावं लागतं. मग म्हणजे त्याच्यावर फॉलोअप त्या हिशोबाने घ्यावं लागतं. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा माल रेडी होते तेव्हा आपले समीर सर आहेत, LED मॅनेजर. समीर सर तुम्ही पाहिलं नसतं, आता येतील ते, म्हणजे येतील एवढ्या काही ट्रेनिंग दिली तुम्हाला. तर त्यांना आपण एक ग्रुप आहे बनलेला आपल्या कंपनीचा, त्याच्यामध्ये जेवढे काही प्रोडक्ट रेडी होतात त्याचा आपण एक मेसेज टाकतो की एवढे शिपर या पार्टीकडे रेडी आहेत. तर ते शिपर मीन्स बॉक्स असते ना. ओके. हां, बॉक्सेस आपल्या औषधाचे बॉक्स ते त्याला शिपर म्हणतात. ते आमचं ते वर्डिंग न्यू आहे ना, शिपमेंटसाठी तयार असतात. विचारून राहिलं पण आमचं ते वर्डिंग न्यू आहे ना म्हणून विचारतो. त्यांना सांगायचं एवढे वेळ शिपर आहेत, नंतर ते ट्रान्सपोर्टेशन अरेंज करतात पूर्णच. आणि तेच हिमाचल प्रदेशमधून आपले तो माल घेऊन येतात. साधारणपणे माल यायला 7 ते 8 दिवस लागतातच.
तेव्हा माल जेव्हा इथं येतो तेव्हा ते उतरवतात माल, हा. त्यानंतर ते पूर्ण चेक करतात बरोबर आहे की नाही, इन्व्हेस्टनुसार मालाची पूर्ण मोजणी करतात. ती काही बरोबर कमी आहेत का काय, काही बरोबर कमी असल्या तर मेल करून हरिसरांना सांगतात. नंतर त्याची आपण डेबिट नोट इश्यू करत असतो माल जर कमी भेटला तर. पण शक्यतो असं होत नाही, माल जेवढा आहे तेवढा आपल्याला भेटतो. म्हणजे हे फिक्स आहे का की जर का माल तुम्हाला कमी भेटला तुम्ही जेव्हा ऑर्डर केला त्यावेळेस डेबिट नोट इश्यू करावं लागते? हो, जेव्हा माल कमी भेटला त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे हाईक मेन कोणतं? आणि जर जेवढा माल आला हा. तेवढाच माल तुमच्याकडे पण जर तुम्ही जेव्हा ऑर्डर दिला तेवढाच ते ऑर्डर तुम्हाला रिसिव्ह झाली पण तेव्हा काय असतं का नाही. नॉर्मल GRN असतो यांचा हा. किंवा जेवढा आहे तेवढा ठीक आहे आणि क्वालिटी टेस्ट वगैरे झालं GRN गुड्स रिसिव्ह नोट असते यांची. हो. तर तसं तुमच्याकडे पण आहे का की नाही आहे यांचं? ना, GRN आमची GRT आहे, गुड्स हां GRT GRN नाही आहे, GRT GRT ते देवसर घेतात, देवसर समीर सर यांनी डिपार्टमेंट गुड्स घेतात. रिसिव्ह गुड्स रिसिव्ह ते समीर सर माहिती ते येणार का हा मग? हा, ते घेतील तेव्हा ते सांगतील. ओके हां ठीक आहे सर. ठीक आहे. नंतर ते इन्व्हेस्ट आपल्याकडे पाठवतात PPS डिपार्टमेंटकडे. नंतर ते इन्व्हेस्ट चेकिंग होते एकदा की POच्या नुसार माल आलेला आहे की नाही आणि रेट करेक्ट आहे की नाही, MRP करेक्ट आहे की नाही, तेव्हाच आपण समोर पेमेंटची प्रोसेस करतो त्याची. त्याच्यामध्ये काही रेट जर जास्त असला तर आपण ती डेबिट नोट मारतो. रेट जास्त असेल तर डेबिट नोट समजा आता लिबिडस औषध आहे, लिबिडस प्लस सिरप, याचा रेट आपण घेतलेला आहे 10 रुपये समजा आणि इन्व्हेस्टमध्ये लावून आलेला आहे याचा 11 रुपये. ठीक आहे, तर 1 रुपये जास्त आला. आपली ऑर्डर असते 50,000ची, 50,000 प्रत्येकाला 1,000 रुपये म्हणजे 10 चे 11,000 झाले तसे तर त्याच्यावरच अमाऊंट वाढणार. 50 एका बॉटलवर नाही, 3,000 हजारांनी नाही, एका बॉटलवर 1 रुपया म्हणजे 50,000 Okay. बरोबर 50,000 रुपये. हां सरळ सरळ 1 रुपये हा, 50,000 आपण लॉस मध्ये जाऊ ना. हां बरोबर. तर मग आपला PO जो आहे तो PO आहे आपला 10 रुपयाने, इन्व्हेस्ट आहे 11 रुपयाने. तर मग आता 1 रुपयाचा डिफरन्स आहे याचा. तर मग आपण पार्टीला कॉल करतो, पार्टीला सांगतो की तुमच्याकडून अशी मिस्टेक झालेली आहे. त्याचं इन्व्हेस्ट तर चेंज होत नाही कारण की त्याचं EV बिल बंद राहते आणि इन्व्हेस्टिंग पण झालेलं राहते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकत नाही. तर मग आपण त्यांना डेबिट नोट देत असतो एक. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगून 1 रुपयाची डेबिट नोट मारतो आपण 50,000. तर एका बॉटलवर 1 रुपयाची आणि 50,000 बॉटलवर 50,000ची. त्याच्यामध्ये 12% GST पण ॲड करून टाकायचं. ते पूर्ण डेबिट नोट मारायची, अकाउंटमध्ये सबमिट करायचं बिलमध्ये. मग नंतर अकाउंटमध्ये डेबिट नोट मारतो. डेबिट नोट मध्ये त्याला पैशांना कमी देतो ना, हो, पैसे कमी देतो. जेव्हा रेट फिक्स आहे त्या रेटच्या हिशोबाने ना. हो, 50,000ची ऑर्डर आहे, 10 रुपयाला पकडलं आपण, हे 5 लाख बनतो. प्लस याची 12% GST. ठीक आहे, जवळपास आपण हे पकडू 7,000 रुपये. 7,000 रुपये. 60,000. 5 लाखाची ऑर्डर आहे ना ती? 5 लाख. हां, 60,000. 60,000. तर त्याच्यातून ते मायनस करायची तेवढी अमाऊंट. वेंडर फॉर्ममध्ये असं लिहून द्या अकाउंटवाल्यांना एवढी एवढी अमाऊंट मायनस करा आणि नंतर पेमेंट. आणि डेबिट नोट आहे डिफरन्स आला तो किंवा इश्यू करतो. नंतर आपल्याला पार्टी कॉस्ट शीट पाठवत असते. कॉस्ट शीटमध्ये सर्व त्यांचं RM असते, PM असते आणि त्याचे टोटल जे एका बॉटलचा जो रेट निघते तो रेट असते. तर त्याच्यावर आपण वर्किंग करत असतो. पार्टीकडून समजा किंवा दुसऱ्याकडून
जो आरएमचा रेट आहे तो आरएमचा रेट घेतो, नंतर पीएमचा जो रेट आहे तो पीएमचा पण रेट घेतो. PM पॅकिंग मटेरियल, Packing पॅकिंग मटेरियल, आरएम म्हणजे रॉ मटेरियल. तर कोणी कोणी काय करते 7,500 रेट असला समजा तर त्याला 8,000 लावतो. मग असं एखादं मटेरियल लागते असं 60 kg, तर मग एका याच्यावर 500, एका किलोवर 500चा फरक येते. तर 60 kg जास्त फरक येणार नाही. तर त्यासाठी आपण दुसऱ्याकडून पण रेट घेतो आरएमचा. नंतर त्यांना कॉल करतो, सांगतो की आरएमचा रेट एवढा एवढा आहे, तर तुम्ही पण एवढा एवढाच लावा, किंवा दुसऱ्या वेंडरकडून तुम्ही आरएम घ्या. तर तेव्हा ते रेट कमी करतात मग त्याच्यामध्ये. म्हणजे आपण आपलं प्रॉफिट पाहून काम प्रॉफिट करतो. पाहू. नंतर प्रोडक्शन प्लॅनिंग शीट राहते. प्रोडक्शन प्लॅनिंग शीट आपल्या 11ची, तर ते पण आपण अपडेट करत असतो. म्हणजे पीएसचा स्टॉक किती आहे, सिलेबसचा स्टॉक किती आहे, त्याच्यानुसार आपली 3 महिन्याची प्लॅनिंग चालते इकडची प्रोडक्शन प्लॅनिंगची, मॅन्युफॅक्चरिंग युनिटची. ठीक आहे. थँक्यू सर. आता कोणाचं आहे का आणखी बोलले का तुम्हाला काही आयडिया? त्याच्यानंतर कोणा ट्रेनिंग द्यायचं नाही. तुम्ही डिपार्टमेंट झालं हो. थँक्यू. 3 महिने झाले.